Okay, so lentil crop contains 25% protein. Okay, in the seed also. Okay, in the seed 25% protein, 60% carbohydrate CHO and 11% fat. In the seed, okay, हे सगळं कुठे त्याचे असतात? सीड मध्ये असतात. रिगार्डिंग अदर दॅन सीड पार्ट, जो ग्रीन पार्ट आहे, लिव्ज असेल त्या ठिकाणी सुद्धा काही प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स आणि फॅट सुद्धा असतात. ओके, रिगार्डिंग आणि dry leaves and pots मध्ये सुद्धा. Okay, so it also it causes a effective cattle feed for the cattle. Okay, and for women it contains 20% highest protein content in any pulses. Okay, सगळ्यात जास्त प्रोटीन कंटेंट असेल तर त्या कंटेंट मधले कुठलं तर लेंटिल मध्ये जास्त प्रोटीन असतं, 25% प्रोटीन ऍज कम्पेअर्ड टू प्रोटीन 21% इन ग्राम. ओके, 20-23% इन तूर. पण सगळ्यात प्रोटीन कसं कुठल्या क्रॉप मध्ये आपल्या लेंटिल मध्ये आहे. ओके, मसूर मध्ये जास्त प्रोटीन असतं आणि हाय न्यूट्रिशियस असते, सगळ्यांनी खायला पाहिजे. ओके, इट इज ऑल्सो रिच इन आयरन अँड कॅल्शियम. इट इज ऑल्सो स्टोअर रिच इन क्रूड प्रोटीन. सो इट इज क्रूड प्रोटीन जास्त असल्यामुळे आपण त्याला डायरेक्ट रेफर करू द्यायचं कॅटल फीड साठी. ओके, इट इज कुक व्हेरी अर्ली, इझिली प्रिपेअर्ड. तुम्ही जरी पाण्यात जरी भिजू टाकली 4-5 तास तर इझिली ती कुक तुम्ही खाऊ शकता. त्याला उकडायची गरज नाही. जस्ट लाईक जर तूर और जस्ट लाईक जर हरभरा, त्याला शिवायची काही गरज पडत नाही. ओके, इट कॅन फिक्स ऍटमॉस्फियर नायट्रोजन. ओके, इट इज अ पल्स क्रॉप. इट प्रोड्युसेस root nodules at root rhizosphere. Okay, at root sphere at nodules rhizobium bacteria fixes atmospheric nitrogen the soil and it will enrich the soil nitrogen in the soil. Okay, it automatically also supply nitrogen to the crop. Okay, so जेवढे पल्स क्रॉप आहेत, कुठले क्रॉप कसं पल्स क्रॉप फ्रॉम सोयाबीन अप टू द लेंटिल, सगळ्या क्रॉप मध्ये ऍटमॉस्फियर नायट्रोजन आपोआप होतं. ओके, ड्यू टू द fixation. Okay, it is also used as a crop to check soil erosion. Okay, तुम्ही जर बघायला जर तुम्ही लेंटिलचा क्रॉप बघितलं असेल, मॅक्झिमम प्रोडक्शन आता मॅक्झिमम महाराष्ट्रामध्ये विचार कराल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर मॅक्झिमम प्रोडक्शन इज ऑन द कोल्हापूर रिजन. ओके, गडिंग्लज, आजरा और इन जो बॉर्डर ऑफ कर्नाटका, कराड, सातारा या ठिकाणी सुद्धा प्रोडक्शन चांगलं आहे या क्रॉपचं. ओके, जो क्रॉप जर तुम्ही बघितला असेल तर इट इज अ व्हेरी स्मॉदरिंग क्रॉप, फास्ट ग्रोईंग होतं. त्याचं लीफ स्ट्रक्चर किंवा बॉडी पूर्ण प्लांटची चांगल्या प्रकारे ग्रो होते. त्याच्यामुळे जो इरोजन परमिटिंग क्रॉप नसल्यामुळे हा इरोजन रेस्टिंग क्रॉप आहे. जरी पाणी जरी वरून पडला किंवा तुम्ही पाण्याचा फोर्स जास्त आला तरी माती वाहून जात नाही. Okay, the soil it is stick to its roots. Okay, and from the upper rainfall, apart from the getting the heavy rainfall also, the soil or seeds soil surface is also getting protected by the canopy of that crop. Okay, it is all about this economical importance. Next होईल का लवकर? Okay, then botanical classification or description. Okay, how the crop is seen by our eyes, what are the different branches, how is the structure of leaves, flower, fruits or pods, how is the root system. Okay, all these points or all these categories are coming in the botanical classification, botanical description. Okay, we will see one by one. Okay, so firstly it is a self-pollinated crop. Okay, no cross pollination takes place in the crop. Okay, because his flower is close पिस्टिलेटेड एंड जो भी फ्लावर स्ट्रक्चर है उसके वो सब क्लोज रहेंगे, इसलिए उसको पोलिनेशन क्रॉस रहेगा, उसका क्रॉस पोलिनेशन नहीं होता. ओके, इट इज सेफ पोलिनेटेड क्रॉप. फ्लावर स्ट्रक्चर तुम्ही बघाल जाल, जेवढे पण फ्लावर स्ट्रक्चर आहेत आपले कुठल्याही पल्स क्रॉप मधले घ्या, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, तूर, सगळ्यांचं सेम फ्लावर स्ट्रक्चर आहे सारखंच. आणि सेम जे पॉड आहे सेम ऍज लाईक जवळ ग्राम त्यासाठी पॉड असतात, सेम ग्राम सारखंच पान असतात. तुम्ही बघू शकता फोटोमध्ये सुद्धा सेम असतं, फक्त बारके पानं, बारके पॉट, बारके सीड एवढाच फरक आहे. सीडच्या टाईपचा फरक आहे. सीड जरा सर्क्युलर असतं आणि ग्रामचं सीड जरा फक्त थोडेसे आंब्याचा जसा शेप आहे आपला त्या शेप मध्ये आपल्या ग्रामचं सीड असतात. ओके, सो जीनस लेन्स हॅव क्रोमोझोम नंबर 2n इज इक्वल टू 24. ओके, सो सिंगल क्रोमोझोम व्हॅल्यू इज इक्वल टू 7. ओके, डबल क्रोमोझोम किंवा डिप्लॉइड स्पीसीज असल्यामुळे आपण 21 म्हणतो, ऍज हाप्लॉइड असते 7. ओके, it has been classified into two main groups on the basis of seed size. Okay, दोन ग्रुप पडले याचे according to seed size. First is bold seeded and second is small seeded. Okay, bold seeded having the size of the his seed as a space आपण त्याला म्हणतो मायक्रोस्पोरा.
Okay, having the large bole seeded, it's called as bole seeded, having the large macrosporma, and in case of small seeded, the group included the species of microsporma. The seed having size is a small as compared to bole seeded. Okay, it is mainly grown in India, and bole seed is mainly grown in out of the country. Okay, जो पर्शियाचा पार्ट आहे, पर्शियन कंट्रीज, पाकिस्तान किंवा मेडिटेरियन रिजन, सेंट्रल युरोप, त्या ठिकाणी बोल सीडेड असा वापर करतात. रशियाच्या ठिकाणी पण स्मॉल सीडेड असेल कर्नाटका, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा किंवा आपल्या अदर कंट्री त्या ठिकाणी सुद्धा इंडियन कंट्रीमध्ये चांगल्या प्रकारे स्मॉल सीड ग्रो होतात. ओके, सो लेंटिल इज अ हर्बेशियस अॅन्युअल प्लांट, इरेक्ट आर बुशी विथ हाईट 50 सेंटीमीटर 30 सेंटीमीटर अप टू हाईट. त्याची अप टू हाईट किती वाढणार आपल्याला? 60 सेंटीमीटरची हाईट असते टोटल. ओके, इरेक्ट वाढतं पूर्ण. ओके, हा स्ट्रक्चर बघायला त्याचं इरेक्ट स्ट्रक्चर आहे. ओके, हर्बेशियस प्लांट आहे टोटल. अॅन्युअल प्लांट, वन सीजनल असणाऱ्याला आपण अॅन्युअल प्लांट रबी सीजन मध्ये आपण लावतो. जस्ट लाईक एज अवर ग्राम प्लांट, हरभरा चणाचा प्लांट असतं प्रमाण असतं, फक्त हा इरेक्ट आहे. लिव्ह साईज स्मॉल असते. ओके, okay, you can classify or you can compare this crop with your gram crop. Okay, here see your leaves are similar to that. Okay, similar structure आहे, फक्त त्याच्यामध्ये काय तुम्हाला it will lack the malic acid and oxalic acid. Okay, malic acid and oxalic acid is present in the gram leaves, but this content is not present in the lentil leaves. Okay, but structure is same, flower structure is also same, color is different. Okay, flower is white, violet to pink in color. Pod is just like same size, but in a flat mode. Okay, size is small and only singular or only single seed is present in only single pod. Okay, seed are having the color brown to the dark color, having seed size round. Okay, medium to bold seeded varieties. Okay, so we will see firstly stem. Okay, stem is highly branched, herbaceous, weak and slender and soft. Okay, leaves are alternate with 1 to 8 leaflets. The color of leaves vary from light green to bluish green. Inflorescence raceme. Okay, inflorescence is called as raceme. Okay, with the 2 to 4 flowers or 2 to 3 flower parts are present. Flowers are small, white, violet and pink in color. Pods are short, oblong, compressed. Okay, चपटेच थोडस असतात, फुगलेले नसतात. बल्जिंग ओव्हर सीडच्या फक्त बाहेरून फुगलेले दिसतात तुम्हाला. ओके, दिसतात या ठिकाणी. अँड कर्ड ब्रेक्स, हे कर्ड ब्रेक्स आले त्या ठिकाणी. ओके, म्हणजे त्याला कर्ड ब्रेक्स म्हणतात. आणि कंटेंट 2 to 3 सीड्स. ओके, एका पाठ 2 3 सीड लावू शकतात ना मॅक्झिमली एक जास्त राहते. ओके, so seeds are light brown in color up to dark brown or color is observed and lens shaped. Okay, so we call it as a lean seed crop or lentil crop. Okay, next is about soil and climate. What should be the soil climate required for the crop? Okay, everyone knows lentil is a rabi season crop, so it required a subtropical to temperate crop. Okay, so tropical or temperate crop will be suitable for this. Okay, cold climate लागते याला. Mainly it is grown in a subcontinent. जो डेक्कन प्लॅटो रिजन आहे आपलं. ओके, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश. ओके, या सगळ्या ठिकाणी सब ट्रॉपिकल झोन आहे कोल्ड रिजन मधला, त्या ठिकाणी हा क्रॉप चांगल्या प्रकारे ग्रो होतं. ओके, सो ऑप्टिमम टेम्परेचर रेंज इज फ्रॉम 20 to 20 डिग्री सेल्सिअस. ओके, या रेंज मध्ये चांगल्या प्रकारे क्रॉप ग्रो होतं. अॅन्युअल रेनफॉल मे बी 450 to 600 mm per annum. Okay, the rainfall of 450 to 600 mm per annum is required for the lentil crop for effective growth and development. Excess cold and frost are harmful for the crop. Okay, similar case for gram, similar case for pea crop also. Okay, cold and frost are harmful for the rabi season pulses. Okay, and regarding soil, lentil require medium to light or loamy soil. Okay, it can be grown on a variety of soil, medium to light and loamy soil also, but it mainly suitable for light soil, medium to light soil. Okay, but not suitable for heavy soils. pH range should be 6.5 to 7.5. Okay, acidic to neutral pH is required for the lentil crop. Soil should be well drained, good water holding capacity, and acidic soil is avoided for its cultivation. Okay, neutral condition is very suitable. Okay, acidic as well as
alkaline condition of soil and condition is not suitable for this crop. Okay. Keep in mind that these things acidic and alkaline condition. Okay, pH should be 6.5 to 7.5. So what are the land preparations and field preparation for sowing and for cultivating the lentil crop? Okay, so land should be prepared by giving the 1 deflowing in 2 to 3 years, followed by the 2 to 3 harrowing and planking to make soil pliable, weed free and level, so that the seedling should be at the uniform depth. Okay, there should be a proper moisture at the time of sowing and that ensure the uniform germination. Okay, before the irrigation or before the sowing, we should give the proper time of moisture, proper irrigation. Okay, to ensure the sowing and ensure the proper establishment of the crop. Germination should be high. Okay, germination rate is very low in case of lentil, so we increase the seed rate of the crop. Seed and sowing. Okay, what should be the seed and sowing? Okay, first, seed and sowing contains seed treatment, seed rate, spacing, sowing time, method of and depth of sowing. All these 5 things should come in the seed and sowing point. Okay, all the people or all the students for fourth semester giving the exam third semester of kharif crops. Okay, you have the question for seed and sowing for soybean, seed and sowing for Napier grass. Okay, seed and sow or fertilizer management for irrigated cotton. Okay, you all are maybe copied or somewhat copy paste material are using. Okay, all the number of students should not or did not written in this pattern. Okay, in exam. So according to that, you all get mark बरोबर. Okay, तुम्हाला मार्क भेटलेले आहेत. जे पेपर तुम्ही झाल्या सगळ्यांनी चेक करून प्रत्येक कॉलेजमधून आता विद्यापीठात कोणाकडे दिला ते माहित नाही. पेपर जवळपास चेक झाले असतील आजपर्यंत. Okay, so keep in mind that about regarding any point. Okay, if the seed and sowing of any crop you are asking in examination, so you should write about seed treatment, seed rate, seed time, sowing time also, spacing, method of sowing and depth of sowing. All these 5 things should be mentioned. Okay, in the answer. Okay, so first will the seed treatment for the sowing of the lentil crop. Before the sowing, the seed should be treated with the Bivastin or Thyram or any fungicide. Okay, Trichoderma viride is also biofungicide, can be treated with the 2.5 gram per kg of seed. Also rhizobium culture for nitrogen fixation and also PSE phosphosoluble bacteria for phosphosolubilization can be applied directly to 250 gram per 10 kg of seed. Okay, to improve the nutrient assimilation for the crop, we apply biofertilizers, rhizobium PSB. Okay, PSB also given. Seed rate. Okay, timely sown 30 to 40 kg, late sown 50 to 60 kg. Okay, timely sown, if in case of timely sown, the seed rate is 30 to 40 kg. But somewhat, if you are late to sowing the lentil crop, so you have to must increase the seed rate up to 50 to 60 kg. Because at late sown crop, germination is not in there. So we have to maintain optimum plant population as like a timely sown population. Okay, so to get maximum production, to get maximum output, we increase the seed rate. Okay, 20, 20, 30, 40, 22. Okay, 20, 30 kg. We have increased the seed rate. Okay, spacing 30 by 15 centimeter spacing. Okay, 30 to 30, rotor spacing 15 to 15. Plant rotor spacing is recommended for sowing of the lentil crop. Then sowing time, second fortnight of October is 15 October to first fortnight of November up to 15th November. It is the best sowing time for the sowing of the lentil crop. In case of late, if the late are planting, then up to 15 December you can plant as a late sown. Okay, but remember that in load sown you have to maintain the seed rate. Okay, and apply more fertilizer and more irrigation to enhance the optimum population and good germination stand. Okay, so method of sowing is drilling. Okay, you can also follow drilling or dibbling also. Okay, dibbling is also suitable in case of Western Maharashtra region. Okay, 13 by 15 spacing is given for dibbling only. Okay, and drilling for drilling only 30 centimeter road spacing is sufficient. Okay, depth time should be 3 to 4 centimeter deep. Okay, seed should be sown or drilled with the depth of 3.4 centimeter in the field. Okay,
more deep or low deep, okay, it will also enhance the germination or affect adverse affect the germination of the lentil crop. So proper depth 3 to 4 centimeter is required. Manuals of fertilizer management. Okay, every crop require application of FIM or compost. Okay, so 10 ton is sufficient for every crop. 10 ton of FIM per hectare is recommended for every crop. Okay, but if the crop is sugarcane or any cash crop or in case of cotton, the application of FIM is 1.5 tons is more. Okay, 15 20 ton per hectare we have to apply. Okay, for long duration crop, cash crop, or highly nutritious crop. Okay, so fertilizer requirement. Okay, recommended of the fertilizer is 20 50 0 NPK. Nitrogen should be 20 kg per hectare. Phosphorus should be 50 kg per hectare. No need to apply potassium. Okay, no need to apply for potassium. Only phosphorus and nitrogen is sufficient. Okay, 20 to 50 is recommended for lentil crop. Okay, after the root modulation, no need to apply more nitrogen to the crop because it is a first crop. It can fix nitrogen atmospherically and give its own nitrogen to the soil, and it uses for itself also. Okay, all fertilizer given at the time of sowing. All fertilizer, nitrogen, phosphorus given student for no split dose of nitrogen is given here because it's a short duration crop and mostly important it is a first crop. So in first crop we do not give the nitrogen in split dosage. Okay, understand that specifically. Then water management. Okay, it is a rabi crop. Subtropical region is a very suitable for this crop. So lentil is generally cultivated in rain-fed condition. Okay, after the paddy cultivation, after the kharif crop production, available moisture available in the soil. At a residual moisture, we cultivate the lentil crop. No additional irrigation is available. Okay, only single irrigation or available moisture is suitable for the lentil crop. Okay, pre-sowing irrigation should be given or 2 to 3 irrigation are sufficient. Okay, if there is no moisture in the soil, okay, or very dry condition, then pre-sowing irrigation should be given for sowing purpose. Okay, and 2 to 3 irrigation is sufficient for whole production of that crop. Okay, for 2 to 3 months, 2 to 3 irrigations are sufficient for that crop. Very less irrigation is requirement for the crop because it is grown in a rain-fed condition and it has very less water requirement. Okay, so water is available in the, then irrigation should be applied at flowering and pod formation. Two most important growth stages of the lentil crop. First is flowering at the rate of 40 to 50 days after sowing, and pod formation stage at 70 to 75 days after sowing. Are these two stages are most critical for the point of view of irrigation. Okay, during this stage, if irrigation not available or moisture is not available, maybe yield or reduce or plant may be die at the time of flower and pod formation. Okay. This is regarding all about water management or fertilizer management, and let's see about intercultivation operations. Okay, water management operation and intercultivation operation we can see here. Weed management or interculturing. Okay, मराठी त्याला आपण म्हणतो तण व्यवस्थापन किंवा कोळपणी करणे. Okay, for efficient weed management or proper weed management, lentil is being a slow growing crop. Okay, initial stage is most critical or most severe for the crop with competition of lentil is 6 to 30 days after sowing. Okay, the days 30 to 60 days sowing after the sowing is very critical regarding lentil crop for crop with competition because lentil is a very slow growing crop. Now its height is about 50 to 60 centimeter height, but it's a irregular growing crop. Okay, not a smothering crop just like our cowpea, green gram. Okay, it is a highly erect crop up to 50 to 60 centimeters height is there. Okay, so it is a very critical or a very severe under the crop weed competition. So for maintaining the weed management or maintaining the weed population in the field or to reduce the weed management population, so we give the first weeding. Okay, first weeding done at 20-35 days after sowing to keep field weed free. Second weeding should be done at 45 to 50 days after sowing. Okay, in case first after the first weeding still weeds are appearing, so farmer should go for second weeding. Okay, if labors are not available
or some there is scarcity of labor, so farmer can be go for pre-emergence herbicides such as pentamethylin, flucloxarine, or bacillin. Okay, at the rate of 0.75 kg per hectare or bacillin, 0.75 kg per hectare at the rate of 100 to 1000 liter of water per acre or per hectare. Okay, this is for pre-emergence. Okay, post-emergence, imagine hyper pursuit. Okay, Targa super. This can be effectively used as post-emergence herbicide. Okay, remember that the name Targa super, imagine hyper, or pursuit can be effectively used in the lentil crop for weed management as a post-emergent herbicide. Okay. Then plant protection measures. Okay, regarding insect pests and diseases. Okay. Major insect and pests are the thrips, wireworms, black aphid, lentil pod borer, and root borer. These are the most severe and most important pests of the lentil crop. Okay, thrips and wireworms attacking the leaves, black aphid on the leaves, lentil pod borer just like other American bollworm or pod borer in the tur, and root borer. Okay, just like as white grub, they are attacking the whole plant leaves. Okay, so for controlling this insect pest, we should go for the insecticide dimethoate 30% EC, monocrotophos thiodan 35% EC at the rate of 1 to 1.5 liter per hectare in 1000 liter of water, or collect egg masses and destroy them mechanically and use resistant varieties like K75, DDPL 58, LE664, LL738, and PL772. Okay, these resistant varieties are effectively grown for the distance for these thrips, wireworms, black aphid, pod borer, or root borer, or any fungicidal. Okay, you can go for biological control for lentil borer or root borer. You can go for Trichogramma chilenis. Okay, Metarhizium, Voltisum lecani. These also biological methods can be effectively used for the control of these major insect and pest of the lentil crop. The next is 1 minute. Okay, you can see the picture in that slide. Okay, first in the slide you can see the thrips. Okay, at the flowering or the in the tip at the tip of the flower. Okay, या ठिकाणी एक तुम्हाला दिसतं या ठिकाणी थ्रिप्स आहे. ओके, जस्ट लाईक अ स्ट्रक्चर ऑफ ऍफिड. ओके, मोठी मुंगी जशी त्या ठिकाणी ती तुम्हाला स्ट्रक्चर त्या ठिकाणी देऊ शकतो. इट्स अ वायर वॉर्म्स. ओके, इट गोज boring in the root or stem of the lentil crop. There's a black aphids. Okay, just like a safflower aphids are there, black aphids. Okay, they serve the cell sap, both thrips and aphids, both serve the cell जे सेल सॅप आहे पूर्ण ग्रीन कलर ते सक करतात, खिचून खातात, पूर्ण खातात ते पूर्ण. त्याच्यामुळे जो पूर्ण जो लिप स्ट्रक्चर आहे पूर्ण व्हाईटिश कलर होतो. सो पुढे फोटोसिंथेटिक एफिशियन्सी इज रिड्यूस विथ द हेल्प ऑफ due to the effect of black aphid eating and thrips eating. Okay, pod borer, just like our pod borer in tour. So small pod borer similar is also eating the pods. Okay, inside and outside. The root borer, stem borer, root borer also damage the crop effectively. For managing these, insecticide collection of the larva eggs and destroy them, use resistant varieties are some recommended practices for controlling this disease and pest. Okay, this pest, insect pest, we will go for diseases next. Okay, major disease of the lentil crop. Just like as ग्राम जेवढे पण आता क्रॉप आपण बघितलं रविमध्ये सगळ्यांना सेम डिसीज आहेत. ओके, सीडलिंग मॉर्टेलिटी, फजारियम विल्ट, रस्ट, ग्रे मॉल्ट, पावडरी मिल्ड्यू, रूट रॉट, कॉलर रॉट. तुम्हाला मग सांगितलं की सीडलिंग जर्मिनेशनचा खूप कमी आहे. सो सीडलिंग मॉर्टेलिटी रेट खूप जास्त हाय आहे त्या ठिकाणी. ओके, हा कशामुळे होतं? fungal attack. Okay, before germination or after germination, after preliminary radicle is appearing, just appeared fungus or any different pathogens attacked on them, and seedling could not emerge. So it is called as seedling mortality. Okay, Fusarium wilt called Fusarium oxynosporium. Okay, it is a wilt. Okay, you can see in the pictures also.
नितीन ललबाड तू झाल्या वगैरे मला होश कर लगेच. नितीन ललबाड SR02/2019. नितीन ललबाड मला होश कर. ओके बघत होतो डिसीजेस कंट्रोलिंग आणि फंगल ओके. तुम्हाला स्क्रीन आहे का? तुम्हाला स्क्रीन विजिबल? नो सर. पाठवते मला थोड्या मी फक्त डोक्याची माहिती सध्या. ओके हा ऑर्डर झालं नाही कशाला फॉर्मॅट काय चालू असतं त्याच्यात काय प्रॉब्लेम. ओके आहे का स्क्रीन विजिबल? नाही ऑटो लेक्चर संपलं आलं. यू आर द होस्ट नाव. काय नाही घेता परीक्षा लिंटिल आणि ओके. स्क्रीन विजिबल आहे का तुम्हाला आता? आवाज आणि स्क्रीन काही तर बोला. झोपले काय? चॅट मध्ये कोण नाही काय नाही.
स्लाइड दिसत नाही, आता दिसताय का रे बाबा? ओके ओके. ऑडिओ क्लिअर आहे का? ओके. ते पुढे करताना एचपीयू ला करताना ते मला मरते सिनियर आहे माझा राहुरीमध्ये 3 ट्रायल चालू आहे, मालेगाव, इकडे हैदराबाद आणि बँगलोरला फिजिओलॉजीचा. अरे पण मला सांग, तुझी जीपीपी मध्ये बेसिक करतोय तर फिजिओलॉजीचा प्रॉब्लेम काय? फिजिओलॉजी मध्ये ते त्याला मला गायडन्स सांग म्हटलं की बजेट ऑफ लय बेकार चालतं इथं. पेज आहे का तिथं? हो झालं सर. ओके. Regarding any major diseases, that is fungal diseases, to control fungal diseases, any fungal insecticide or sorry fungal pesticides can be used as a treatment of seed before the sowing. Okay, for controlling the seedborne diseases. Second, spraying of crop with the Zenab Diethen M45 at around 2 kg per hectare in 1000 liter of water. Okay. Third, use of resistant varieties like DPL15, JL3, Panther, 7212, PL4, PL71, etc. Okay, resistant varieties are developed also by the Karnataka University, MPK Rahuri, okay, and Dapoli Vidyapit. Okay, त्यांनी सुद्धा व्हेरायटी डेव्हलप केल्या चांगल्या, हे सुद्धा आपण यूज करू शकतो. Field sanitization reduces the disease intensity. Spray of 0.1% Claxin or Carthanen at an interval of 15 to 15 days also reduces disease intensity and control all the pest and population of the diseases. Okay, you can see in the pictures also. Okay, insect pest first seedling monitoring, या ठिकाणी seedling जरी आला पण तो पूर्णपणे मरलेला आहे, त्याला मॉर्टेलिटी म्हणतात. फ्युजरियम विल्ड पूर्णपणे झाड जळून गेलेलं आहे. ग्रे मोल्ड, ओके, त्या ठिकाणी पाण्यात पिवळे पडायला लागले, एका ठिकाणी ठपके आणि कोपऱ्या साईडने पाण्यात पिवळे पडायला लागले. ऑर्डर मिल्ड्यू, ऑर्डर स्ट्रक्चर ऑफ appearance on the surface of the leaves. Okay, it will also affect the photosynthetic efficiency, root rot, root आणि collar rot. Okay, दोन्ही पण सिमिलर डिसीज आहेत. नेक्स्ट इज हार्वेस्टिंग अँड थ्रेशिंग अँड स्टोरेज. ओके, हाऊ द क्रॉप इज हार्वेस्टेड, थ्रेशिंग कशी करायची, स्टोरेज कुठे करायचं त्या पॉईंट मध्ये मेन्शन केलेलं आहे. जस्ट लाईक एज अवर ग्राम क्रॉप, सेम हार्वेस्टिंग चेन. ओके, जसं सांगायची सुद्धा गरज नाही. Okay, harvest should be done as soon as the pod turn yellow brown in color to act over to shattering. Harvesting should be done in the morning hours. The crop should be cutting from ground level and heaped on the threshing floor for 5 to 7 days for drying. After drying, the threshing is done by beating the pods with the sticks or by trampling under the feet of the bullock. After threshing, the seeds are separated by winnowing, cleaning, dried and stored in the gunny bags. Okay, आता नवीन काय सांगण्यासारखं नाही याच्यामध्ये. Then varieties. Narendra Malika, that is K75 Sherry, Pusa 1 Sapna, IPL 81, okay, Pusa 6 C31, Shivalik, that is JL4076, B17. Okay, परत लोकल व्हरायटीज आपल्याकडे आहे. आजरा लोकल, गडिंजस लोकल, निपाणी लोकल और कर्नाटक शब्द लोकल व्हरायटी चांगला डेव्हलप व्हायचे. डिसीज अँड पेस्टला रेसिस्टन्स आहेत, ते सुद्धा व्हरायटी चांगल्या प्रकारे यूज करून तुम्ही लिहू शकता एक्झाम मध्ये सुद्धा, काय प्रॉब्लेम नाही त्याला. ओके, next is yield. Well managed or well equipped plant use 20 to 25 quintal per hectare, and rainfed crop earn yield of 4 to 5 quintal per hectare. Irrigated crop up to 9 to 20 per hectare. खाली गेलं असतं. ओके, अशा प्रकारे लेंटिल क्रॉप झालेला आहे. सगळ्यांनी व्हिडिओ सुरू करावं आपलं आणि काय प्रॉब्लेम आहे त्याने सांगावं प्लीज लेंटिल क्रॉप बद्दल.
ओके, सकाळचं थोडं पोर्शन राहिलेलं आहे आपलं फार्म सिस्टीमचं. काओपी लगेच घेऊया आणि तो उरलेला पोर्शन आपण कम्प्लीट करूया लगेच. ओके, कोणाला डाऊट आहे आता लगेच सांगा. लेंटिल बद्दल काही डाऊट असेल विचारू शकता. तुमचा माईक अनम्यूट करा, बोला किंवा टाका टेक्स्ट मेसेज टाका, काही प्रॉब्लेम नाही. इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग दिस क्रॉप वी कॅन क्लिअर इट ऑल्सो. तुमचे डाऊट येऊ जा आमच्यापर्यंत, काही कोणी बोलतच नाही. समजते का नाही हाच आम्हाला डाऊट आहे. ओके, कोणाकडे डाऊट नसेल आपण नेक्स्ट क्रॉप घेऊया. नेक्स्ट क्रॉप इज फ्रेंच बीन. ओके, चवडी सगळ्यांची आवडती. कोणा आवडते माहित नाही, पण सगळ्यांची आवडती. ओके, स्क्रीन विजिबल आहे का सांगा बघा तुम्ही सगळ्यांनी. ओके, फ्रेंच बीन्स चवडी यालाच नाव म्हणतात मराठीमध्ये, किंवा फील्ड बीन सुद्धा नाव आहे वेगवेगळे. ओके, botanical name is Phaseolus vulgaris. Family is Leguminaceae. Origin is South Mexico and Central America. Okay, mostly cultivated in the America continent. Okay, Southern and Central America, that is Mexico. त्या ठिकाणी त्याचा उगम झालेला आहे ओरिजिन, आणि तिथूनच बाय द पोर्तुगीज और बाय द अंग्रेज, ओके, त्यांनी आपल्या देशामध्ये स्प्रेड केला आहे. ओके, जस्ट लाईक तंबाखू. ओके, so economic importance, French bean is also known as rajma, श्रावण घेवडा, wax bean, string bean, snap bean. ओके, एवढे सगळे नाव आहे. आपल्याला राजमा आणि श्रावण घेवडा पण म्हणू शकतो त्याला. ओके, बट बाकी जर इंग्लिश नेम जर बघाल तर वॅक्स बीन, स्ट्रिंग बीन किंवा स्नॅप बीन असे वेगळे नाव आहेत. ओके, इट इज अ पल्स ग्रेन अँड व्हेजिटेटिव्ह क्रॉप ऑफ रबी सीझन. Okay, pulse grain and vegetable crop of rabi season. It can also use a vegetable purpose also. It is a rich source of protein. Okay, about 22.9% of protein. Carbohydrate is about CHO 60.6% and fat about 1.3% is present in that lentil, rajma grain. Okay, it may fit many crop rotation. Okay, just like as a cowpea. Okay, rajma is also used for crop rotation or in the intercropping also. Okay, it is popular within the home garden. It provides good quality of dry fodder to cattle. Dry seeds are used in a cooking purpose in a different dishes. Okay, dry seed rajma chawal. Okay, rajma puri. राजमाचे वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत अजून. ओके, मला राजमा हा रकम माहिती आहे. पंजाब मध्ये, हरियाणामध्ये राजमा चावलचं फेमस डिश, माकी दाल वगैरे वगैरे काय काय हॉटेल चालतं. ओके, तुम्ही जर कोणी दिल्लीला गेले असेल, हरियाणा किंवा चंदीला गेले असेल, त्या ठिकाणी राजमा चावल बेस्ट भेटतं इंडियातलं. ओके, जाऊन कधी गेलं तुम्ही तिथे जाऊन खावा. ठीक आहे. So these are economic importance. Then botanical distribution. About stem, just like a cowpea crop, same structure as आपलं French beans. Okay, that is called as rajma. Okay, herbaceous, erect, bushy, 3 meter in height. It is self-pollinated crop. It is photothermosensitive. Okay, it is photothermosensitive. Okay, it can maybe more thermal or more heat energy. It must be suitable for this crop. But just like all the pulses crop, it is self-pollinated crop. Flower structure is same like as cowpea, green gram, black gram. Okay, height is about 2 to 3 meter. Just like as cowpea ची height जेवढी असते, तुम्ही जर उठून बघा cowpea चा plant, same height असते याची. Okay, then root is also well developed. Taproot system is there. You can see in the picture also. Animate करूया त्याला आपण, तुम्हाला समजायला प्रॉपर. ओके, याची जवळपास हाईट 2 ते 3 मीटर पर्यंत वाढू शकते. ओके, आणि टॅप प्रोसेसिंग बघू शकता, इथून ते टॅप प्रोसेसिंग त्याने वाढलेलं चांगली याप्रमाणे. ओके, सो डीप रूट सिस्टम अबाउट 160 to 90 सेंटीमीटर पर्यंत, अबाउट 1 मीटर बघू शकतो तुम्ही. ओके, टॅप प्रोसेसिंग डेव्हलप होऊ शकते याच्यापर्यंत. ओके, सो लॅटर बॅनिसला चांगला प्रकार आहे. सो इट इज अ ऑल्सो थ्राइव्ह इन आता टॅप सिस्टम असल्यामुळे मॅक्झिमम न्यूट्रिएंट्स हार्वेस्ट करू शकतात सॉइल मधनं, मॅक्झिमम मॉइश्चर हार्वेस्ट करू शकतात. सो इट इज अ डॉट टॉलरंट क्रॉप. ओके, इट इज अ रेनफेड क्रॉप ऑल्सो कॅन बी ग्रोन इन द dot pruning area also. Okay,
लीव्ह स्ट्रक्चर इज ट्रायफोलियम. ओके, जस्ट लाईक काउपी लीव्ह बघा किंवा तुम्ही ग्रीन ग्राम बघा, ब्लॅक ग्राम बघा, सेम लीव्ह आहे. इव्हन तुमच्याकडे वालाच असतात घेवडा घेवडा क्रॉप, सेम लीव्ह आहेत त्या प्रकारे. ओके, लीव्ह आर ट्रायफोलिएट. स्ट्रक्चर बघा याचा पूर्णपणे सर्क्युलर नाही किंवा एकदम लांबट नाही. इट इज अ ट्रायफोलिएट. ओके, स्ट्रक्चर इज ट्रायफोलिएट विच इज अ अल्टरनेटिव्ह अरेंज अँड हेरी स्ट्रक्चर. एका ठिकाणी 3 पान लागतात. तुम्हाला दोन दिसतं पण तिसरा पान तुटला असेल इथनं कदाचित. ओके, हा तिसरा पान या ठिकाणी आलेला होता. ओके, लीव्ह इज अ 3 म्हणजे ट्रायफोलेट असताना 3 पानं असतात. त्या स्ट्रक्चर मध्ये असं सर्क्युलर ट्रायफोलेट आहे. अरेंज इन अल्टरनेटिव्ह अरेंज. ओके, फ्लावर इन्फ्लोरेन्स इज अ रेसिम टाइप. ऑल फ्लावर स्ट्रक्चर ऑफ रेसिम टाइप. जेवढे पल्स क्रॉपचे आहेत सगळ्यांचं फ्लावर रेसिम टाइपचं असतं. विथ बिईंग अ फ्लावर, फ्लावर कलर व्हाईट, पिंक, पर्पल इन कलर. ओके, सगळे फ्लावर तुम्ही बघू शकता पल्स मधले सेम स्ट्रक्चर आहे फ्लावरचा. कुठलाही पल्स क्रॉप घ्या. ओके, रेसिम स्ट्रक्चर मध्ये असणार सेपोलेट क्रॉप असणार, व्हाईट, पिंक, पर्पल, येलो, रेड, ब्राऊन अशा प्रकारचे पल्स मध्ये सगळ्या कलर मध्ये तुम्हाला म्हणजे तुम्ही फ्लॉवर बघू शकता. ओके, देन पॉट्स. आता पॉट्स तुम्ही बघितले ना मला माहित नाही, सडन पॉट बघितले असायचे. जवळपास आपला घेवडा चांगल्या प्रकारे आपल्या वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे ग्रो करतात सगळ्याच ठिकाणी. जवळपास प्रत्येक घरी किंवा घराच्या बाहेर किंवा आपल्या शेतामध्ये क्रॉप लावतात फॉर व्हेजिटेबल पर्पज और फॉर अ ग्रेन पर्पज ऑल्सो. ओके, दिस ग्रीन पॉट्स यूज एज अ व्हेजिटेबल पर्पज अँड दिस ग्रेन्स आर यूज फॉर द ग्रेन पर्पज. ओके, त्याचा उसळ, डाळी किंवा आमटी आपण बनवतो याची. सो पॉट्स आर स्लेंडर, बारीक असतात, ग्रीन इन कलर, पॉट साइज 8 to 10 सेंटीमीटर, सिलेंड्रिकल स्ट्रक्चर. पॉड मे कंटेन 14 to 12 सीड्स. ओके, एका पॉड जवळपास 12 पर्यंत सीड असू शकतात. सीड्स आर ॲबलॉंग. ओके, स्ट्रक्चर बघा स्टिचचा किडनी बीन टाइप नाहीये. थोडं किडनी बीन जर बघा आपले जे काउपी येतात की किडनी बीन असते, किडनी स्ट्रक्चर असतं काउपीचं. ओके, हा काउपीचं स्ट्रक्चर पण थोडा लांबट आहे हा. ओके, लांबसरा स्ट्रक्चर याचा आलेला आहे म्हणून याला काय म्हटलंय आपण, ॲबलॉंग, ग्लोब्युलर, किडनी शेप. ओके, शेप तोच आहे पण थोडा लॉंग असल्यामुळे ॲबलॉंग, ग्लोब्युलर, किडनी शेप इन शेप. सीड कलर हा व्हाईट, रेड, ग्रे, ब्लॅक या कुठल्या 4-5 रंगामध्ये येऊ शकतो. जर्मिनेशन इज इपिजियल. आता तुम्हाला इपिजियल आणि हायपोजियल माहिती आहे का? नसेल माहिती तर एंडिंगला सांगतो तुम्हाला. आता लेक्चर कंटिन्यू करू. तुम्हाला माहिती असायला पाहिजे, तुम्हाला ग्राउंड मध्ये झालं असेल. आता ग्राउंडचं नाव काय, या ग्राउंडचं नाव काय, बॉटनिकल माहिती आहे का, सांगू शकता का? कोणतरी बोला रे, नाही तर टाका चॅटबॉक्स मध्ये. ग्राउंडचं नाव काय, ग्राउंडचं नाव हायपोजिया, बरोबर ना? चुकीचं आहे. आता हायपोजिया म्हटल्यानंतर तो जमिनीच्या खाली जर्मिनेशन होईल ना. इपिजियल म्हटल्यानंतर पानं वरती येतात. ओके, जे काटनचं वरती त्याला इपिजियल म्हणतो. हा त्याला मेन डिफरन्स आहे. माहिती असो तुम्हाला. नेक्स्ट स्लाइड कुठे येईल रे? ओके ओके, सॉइल. फ्रेंच बीन इज ग्रो इन व्हेरायटी ऑफ सॉइल रेंजिंग फॉर लाईट टू हेवी सॉइल. कुठल्या सॉइल मध्ये चांगल्या प्रकारे क्रॉप येऊ शकतो. वेल ड्रेन अँड मॉडरेटली ब्लॅक सॉइल कॅन ग्रो ऍसिडिक सॉइल ऑल्सो. ओके, मॉडरेटली ब्लॅक सॉइल किंवा ऍसिड सॉइल मध्ये क्रॉप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. पीएच रेंज इज स्लाइटली ऍसिडिक. ओके, 5.4 to 6.0. ओके, हे पीएच रेंजला आपण रिकमेंड केलेली आहे या क्रॉपसाठी. सो स्लाइटली ऍसिडिक कंडिशन इज रिक्वायर्ड फॉर द फ्रेंच बीन क्रॉप. Sandy loam, alluvial soil, loamy soil with good water retention capacity and drainage are suitable. ओके, एवढ्या ज्या क्रॉप्स आपल्या या सँडी सॉइल आपल्याकडे आहेत, ॲल्युवियल सॉइल आपल्याकडे आहे, ब्लॅक कॉर्न सॉइल आपल्याकडे आहे, लोमी सॉइल आपल्याकडे, म्हणून आपल्याला हा क्रॉप चांगल्या प्रकारे ग्रो होतो. ओके, देन क्लायमेट रिक्वायरमेंट. Okay, it requires cool climate. It is a temperate crop or cool season crop. It requires cool climate. It is a day neutral plant. Okay, याला फक्त डे न्यूट्रल म्हणजे काय, याला फक्त 12 तासापर्यंत डे लाईट लागतं किंवा सनलाईट लागतं फॉर फ्लॉवर डेव्हलपमेंट. ओके, आणि जे शॉर्ट प्लांट आहेत किंवा शॉर्ट डे प्लांट आहेत त्यांना 12 तासापेक्षा कमी लागतं. लॉंग डे प्लांटना 12 तासापेक्षा जास्त लागतं. ओके, सो टेम्परेचर रेंज इज फॉर सीड जर्मिनेशन 18 to 24 degrees Celsius, and for optimum temperature for plant growth for it is up to 16 to 21 degrees Celsius, and optimum rainfall for effective growth of the crop 70 to 1000 mm per annum or a region is required. Okay, it is sensitive to frost and a very high temperature, similar as like a gram lentil crop. During a continuous rains, flower do not
वेल सेट. ओके, जर पाणी आला, पाऊस पडला तर लगेच पानं झडतात किंवा फुलं झडतात. ओके, जस्ट लाईक मँगो जेवढे फुलं असतील. बोला. Okay, so this sensitive to frost and high temperature conditions is also flower drop may main problem for in a rain season. Okay, rain season मध्ये फ्लावर पाऊस जर पडला फ्लॉवरिंग वेळेस तर फ्लॉवर ड्रॉपचा मेन प्रॉब्लेम आहे त्या ठिकाणी. ओके, सो लँड प्रिपरेशन्स सिमिलर बाकी क्रॉप्स असे डीप फ्लोइंग, because good seed bed especially for bold seed and hard seed coat, deep flowing for 2-3 harrowing and planking for a good level of the field is necessary for every crop. Okay. So seed treatment, okay, seed and sowing मध्ये बघा seed treatment आपण कसे करतो, थायरम or carbendazim or bavestine or blue clopper or trichoderma viridi biofungicide is also used for seed treatment to control the biofungal diseases, seed-borne or soil-borne also. Okay, and also the seed treatment with rhizobium or PSB for rhizobium for androphixation, PSB for phosphorus bacteria added 250 gram per 10 kg of seed to fix nitrogen and phosphorus solubilization in the soil. For control of fungal diseases, seed should be treated with diethane, similarly as like as a thyrum or carbendazim. Okay. जरा फास्ट घेतो आम्ही, नाही समजलं परत विचारा नंतर. ठीक आहे. Next is seed rate. For rainfed and irrigated, seed rate is same, up to 40 to 80 kg per hectare. And time of sowing for Rabi season, mid September to mid October is the best season for sowing of the Rajma crop. And in summer season, January to February is also suitable. Okay. For method of sowing, drilling and dibbling can be effectively sown. Okay. Spacing तेच आहे 30 by 10 की 30 by 15. Okay. 60 by 10 चालेल, ते पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, सो डेप्थ ऑफ सोइंग इज 45 सेंटीमीटर. मॅन्युअल्स अँड फर्टिलायझर्स, फार्म मॅन्युअर 10 to 15 टन per hectare. Fertilizer dose 120, 80, 60 kg NPK. Okay, लक्षात ठेवा, it is a leguminous crop but it does not fix atmospheric nitrogen because do not form nodules. रायझोबियम आपण टाकू शकतो, सिक्युरिटी करू शकतो, बिकॉज रायझोबियम तो फिक्स करेल, पण इट डज नॉट हॅव रूट नोडुल्स. ओके, फ्रेंच बीनला रूट नोडुल्स नसतात, म्हणून atmosphere nitrogen फिक्स करू शकत नाही. सो हिअर वी हॅव मेन्शन और वी हॅव गिवन द हाय डोज ऑफ नायट्रोजन फर्टिलायझर बाकी सुद्धा 120, 80, 60 जवळपास राईसच्या एवढ्या त्याला आपण फर्टिलायझर डोस दिलेला आहे. ओके, बिकॉज इट डज नॉट, इट इज लेग्युमिनस क्रॉप बट डज नॉट फॉर्म नोडुल्स at the root, so it cannot fix atmospheric nitrogen more, so we have given the more nitrogen for that crop. Okay, so half dose of nitrogen, full dose of P and K is given at the time of sowing, and remaining dose of nitrogen as a top dressing applied at after the 30 days after sowing. Okay, note that point, this is important. Okay, fertilizer point खूप important आहे. Then water management, it needs 3 to 4 irrigation as per the requirement. First irrigation should be given at the flowering stage at the rate of 40 to 50 days after sowing, and second irrigation should be given at the pot filling stage at 65 to 70 days after sowing. Okay, then after your weed management, okay, 2 hoeing and 2 weeding are enough for the keep. If the weed are initially absent, then after present, you go for pendimethalin as a pre-emerge herbicide or any pursued Targa Super as a post-emerge herbicide at the rate of 1 kg active ingredient per hectare in 800 to 1000 liter of water. Okay, हर्बिसाइडचं नाव लक्षात ठेवा तुम्ही, विडिंग कोडपनी किंवा हँड विडिंग किंवा बाय मॅन्युअली तुम्ही करू शकता, पण हर्बिसाइडचं नाव तुम्हाला लक्षात असणे मस्ट आहे. ओके, तुम्ही पाठ करू शकता, ते लक्षात ठेवा तुम्ही. हर्बिसाइड कुठल्या क्रॉप मध्ये कुठे यूज करतो, पल्स मध्ये कुठले यूज करतात किंवा श्रीमध्ये कुठले यूज करतात, ऍटलीस्ट ते बेसिक आहे तुम्हाला माहित असले पाहिजेच. Okay, so what are different pests and diseases are occurring on the French beans? Let's see. Okay, stem fly, leaf miner, aphids, and pod borer are the main pests are occurring on the Rajma crop, and diseases such as wilt, root rot, powdery mildew, and rust, just like as we're offering the same diseases, just like as our gram or lentil crop. Okay, same diseases are occur also. So for controlling pests and diseases, use resistant varieties, seed treatment, Thyroman Captain, follow crop production, raging of seed disease plant. For controlling fungal diseases, substituted with diethane and Z25, and for controlling the pest and pest population, we should go for one insecticide. Okay, malathion, Paradox sodium. Okay, anyone.
ओके. इन्सेक्ट अँड पेस्ट, स्टेम फ्लाय बघू शकता, लीफ मायनर, ऍफिड्स, ब्लॅक कलर दिसत असतं, पूर्ण ऍफिड पूर्ण शेंगा पूर्ण त्या खोडावरती लागलेलं आहे. पॉड बोरर, ओके, सिमिलर जस्ट लाईक पॉड बोरर इन ग्राम, पॉड बोरर इन तूर. ओके, तुम्ही ऑब्झर्व शेतामध्ये तुमच्या दिसू शकता गोष्टी. विल्ट, रूट रॉट, powdery mildew, rust. Okay. Harvesting and threshing and storage. Okay, Rajma bean for vegetable purpose usually harvested before the pods are fully grown. Okay, greeny pods are used for vegetable purpose, and for grain purpose, fully matured or dry pod. Okay, for grain purpose are harvested. Harvesting is done by picking the pods by hand or cutting the plant close to the ground. The dry pods are harvested when the pods are colored turn yellow. Pods should be dried on threshing floor and seed should be separated with the beating with the sticks. Okay, आपण हार्वेस्टिंग मध्ये ऑलरेडी शिकला खरीप क्रॉप मध्ये. Okay, so yield for green pod yield 60 to 120 quintal per hectare, and for dry pod yield up to 20 to 18 quintal per hectare. Okay, for varieties Jampa, Arka Komal selection 2, Panta Anupama, pencil pod number 34, Uday, that is PDR 14, Hur 15 and 137, Almoran, Cotender, हे सगळे व्हेरायटीज चांगल्या प्रकारे ग्रो करतात. ओके, अँड वन स्पेशल ऑपरेशन इज फॉलोड इन द एफिनिटी, दॅट इज स्टेकिंग, जस्ट लाईक इज टोमॅटो क्रॉप. टोमॅटो मध्ये आपण स्टेकिंग करतो त्याला स्टेकिंग देतात. ओके, बिकॉज याची हाईट जास्त वाढते, जवळपास 3 मीटर पर्यंत, सो क्रॉप पूर्णपणे खाली पडू शकतो. ओके, दाऊ इट इज अ पल्स क्रॉप, बट इट ऍक्ट्स ऑल्सो ऍक्ट्स एज अ थोडा स्ट्रक्चरचा वेली वर्ग पिकामध्ये येऊ शकतो तो. ओके, फॉर स्टेकिंग इज नॉट नेसेसरी इन बुशी टाइप ऑफ द प्लांट, बट इट यूज इन द pole types. It is essential for proper stand and to avoid spoiling of the pods by the touching the ground. सेम मेकॅनिझम आहे आपल्या टमाटर मध्ये सुद्धा. जर टमाटो खाली लागले जमिनीला तर खराब होतील, तर पॉड मध्ये लागले खराब होतील. ओके, स्टेकिंग also provides the pod picking also easily. Single bamboo stick of 1.8 to 2 meter length is fixed near to each plant to give support. Okay, staking with the help of bamboo stick, or we can also tie the ropes to the upper portion of the त्या ठिकाणी. ओके, आता लेक्चर झालेलं आपलं आता सुद्धा. आता सांगा कोण काय प्रॉब्लेम आहे का सांगा लगेच. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. फक्त एक तास घेतलेला आहे, अजून अर्धा तास बाकी आहे. काय डाऊट आहे तर लगेच विचारा. रेंज बिन आणि रेंटेल वरती राजमा वगैरे काय काय नाही. रिमेनिंग पोर्शन घेतो मग